सांग्या तर तुम्हाला व्हिडिओ चालू व्हायच्या आधीच राम राम घालू राहिला. तर कसं आहे पब्लिक, तुमचा लाडका अभि आज सकाळी सकाळीच मुरगा असायची कॅरेट भरतोय. कसं आहे ना, माणूस किती बी मोठा असू द्या, पण त्या माणसाने प्रत्येक काम केलंच पाहिजे, तसं त्याला अनुभव भेटत नाही. मग काय, आपल्या गाय कशा चारा खाऊन मोकळ्या झाल्यात, नादच नाही करायचो. आज यांना शाळेत सोडवायची ड्युटी माझ्यावर होती, त्याच्यामुळे म्हटलं लवकर आवरावा आणि लगेच निघावं. मग जाता जाता लगेच ऑफिसवर गेलो. ऑफिसवर गेल्यानंतर सर्वात आधी साईबाबांची पूजा केली, कारण तसा आमचा दिवसच चालू होत नाही. आणि लगेच 15 मिनिटात दाजी पण आले. त्यांनी मस्तपैकी साईबाबांची पूजा करून घेतली. पूजा करता करता आमचे भाषण पण चालू होते. आपल्या सौरभ भाऊची थोडा कार्यक्रम होता, त्यासाठी सोनू दादांनी मला आधीच फोन करून बोलावलं आणि नाही का थोडं जेवणाचं पार्सल आणायचं होतं. मग सोनू दादांनी मी लगेच लोणीला निघाली. तुम्हाला वाटलं असेल नेमकी कार्यक्रम कशाचा आहे, अरे पण कार्यक्रम असा आहे की आपला सौरभ भाऊ ना, त्याला पाहुणे बघायला येणार होते. मग काय, आपल्या सोनू दादांनी जेवणाची ऑर्डर आधीच दिली होती, फक्त आणायला जायचं होतं. आपला नवरदेव टोपी बिपी घालून कसा रेडी झालाय, या छोट्या दिदीला पण कळा ना काय चालू काय नाही, ती नुसती इकडे तिकडे बघती. मग काय 5च मिनिटात नवरदेवाची एंट्री झाली. आमच्या गावाकडे एवढा मोठा कार्यक्रम असतो नवरदेव बघायचा. आपला सौरभ भाऊ किती घाबरलाय मला त्याच्या आवाजावरूनच कळालं होतं. भरपूर दिवस झाले आपलं घराचं काम पण दाखवलं नाही. आता बघून घ्या, एकदम नाद नाही करायचा. आता जवळपास 15-1 दिवसात नाही का आपला स्लॅब पण पडन. आपले संकेत दादा व्लॉग चालू केले नुसते नमस्कारच घालतात भाऊ. आपल्या आकाश दाजींची खूप इच्छा होती व्लॉग मध्ये यायची. म्हटलं या मग काय, हे आपलं भूषण दाजीचं मेडिकल आहे, इथं काय मी आपल्या बाबांच्या मेडिसिन घ्यायला येत असतो. चला मग काय, मी बाबांचे औषध द्यायला जातो, तर तुम्ही लाईक आणि फॉलो करून घ्या बरं लवकर.